आणि आता पुण्यामधून एक राजकीय बातमी आहे। मनसेनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर साईनाथ बाबर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे आता चर्चांना उधाण आलंय। साईनाथ बाबर यांनी लक्ष हडपसर असं स्टेटस ठेवलंय। त्यामुळे मनसेचे साईनाथ बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे। नुकताच पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता। एक दोन दिवसांपूर्वीचं तुमचं व्हॉट्सअप स्टेटस आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या ज्या पोस्ट आहेत चर्चेमध्ये आलेले आहेत की मिशन 2024 हडपसर विधानसभा हडपसरमधून निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला तर नक्कीच हडपसर मतदारसंघामध्ये निवडणूक लढेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला मनसे जे आहे ती महायुतीबरोबर एकत्र लढलेली होती, मात्र आता राज ठाकरेंनी विधानसभेला स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनसेला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल? आम्हाला जे दिसतंय की लोक आता सत्ताधारी पक्षाला व विरोधी पक्षाला ते कंटाळलेले, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खोटं बोलून वेगवेगळ्या खोट्या योजना समोर ठेवून लोकांना फसवलेलं आहे। आज पाहिलं तर जातीपातीच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस भरकटलेला आहे आणि विकासाबद्दल कोणीच बोलत नाही। आम्हाला वाटतं की माननीय राजसाहेबांकडे जे विजन आहे ते विकासाचं विजन आहे आणि त्या विजनमुळं मला वाटतं पुणे शहरात किंवा महाराष्ट्रभर एक चांगला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून येतील। मिलिंद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।